तरुणाईला नशेच्या विळख्यात ढकलणाऱ्यांवर एलसीबीचा घाव, सांगली पोलिसांची धडक कारवाई। एकीकडे आईवडील आपल्या मुलांनी मोठं व्हावं, चांगलं शिक्षण घ्यावं, समाजात नाव कमवावं यासाठी दिवसरात्र कष्ट करत आहेत, तर दुसरीकडे काही विकृत प्रवृत्ती पैशाच्या हव्यासापोटी तरुणाईला नशेच्या अंधारात ढकलण्याचे पाप करत आहेत। अशाच समाजघातक प्रवृत्तीवर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जोरदार घाव घालत 74 नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनसह 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। मा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि मा अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। वाढत्या नशेखोरीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असताना तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांच्या पथकाने आष्टा परिसरात सापळा रचला। घाटगे मळा येथील श्रीराम नाश्ता सेंटरसमोर संशयित युवक येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेळीच धाड टाकली। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून ट्रेमिमाइड नावाची तब्बल 74 इंजेक्शन्स जप्त करण्यात आली। ही इंजेक्शन्स वैद्यकीय वापरासाठी असली तरी त्याचा वापर नशेसाठी केला जात असल्याचे तपासात उघड झाले। अधिक धक्कादायक म्हणजे ही इंजेक्शन्स ऑनलाईन मागवून तरुणांना जादा दराने विक्री करण्याचा कट रचला गेला होता। आज अनेक घरांतील आईवडील आपल्या लेकरांच्या भविष्याची स्वप्ने पाहत आहेत, पण अशा नशेच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई पाहून समाज हळहळतो। क्षणिक नशा आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, कुटुंबांचे संसार रस्त्यावर आणू शकते आणि अनेक निष्पाप स्वप्नांचा अंत करू शकते। त्यामुळेच सांगली पोलिसांनी केलेली ही कारवाई केवळ गुन्हेगारी विरोधातील नाही, तर तरुण पिढीचे भविष्य वाचवण्याची एक मोठी मोहीम ठरत आहे। या कारवाईत पोलिसांनी 1,26,766 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरोधात आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समाजात नशेचा विळखा रोखण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे।